झी5 ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. महाराज राठवाड्यात नाहीत, ते राणी सरकारचे अंत्यसंस्कार करायला गेले. तुझ्या भरोशावर आपलं बाळ तुझ्या हाती सोपवलं. निदान ते येईपर्यंत तरी धीर धर. कसा धीर धरू मी? त्या चिमुकलीची अवस्था मला बघवत नाही. काहीही झालं तरी राजकन्या आहे, तिचा जीव महत्वाचा आहे. कन्या रत्न झाल्याची वार्ता कानी पडल्यास तुझा शेवट शेवटी असं म्हणाल्या होत्या राजमाता. तेव्हा हिनच मला त्यांच्याकडे जाण्यापासून रोखलं आणि माझा जीव वाचवला. आणि आता साक्षात त्यांच्या समोर घेऊन जाणार आहे मी हिला. माझा मृत्यू अटळ आहे आणि मला ते मान्य आहे. कारण हिला जर राजमातांच्या कुशीत दिला नाही तर ह्या चिमुकलीची अवस्था बघवणार नाही मला. त्यामुळे मला हिला राजमातांकडे घेऊन जावंच लागेल. शेवटी आजी आहेत होत्या हिच्या. व्रतवैकल्य करूनही शेवटी कन्याच निघतावी. तुमचे होरे, तुमची भविष्यवाणी, तुमची भाकिता अशी कशी उतारणी पडली विश्वांभट? बोला विश्वंभट, बोला. आपणच हिच्याशी बोलावं राजमाता. शास्त्रानुसार सुतक संपायच्या आत दुसरा विवाह करायचा असतो. हो, कारण राज्याच्या महाराणीचं स्थान रिकाम राहता कामा नये असा नियम आहे. तेव्हा या शोकाकुळ काळातून तात्काळ बाहेर पडा आणि कर्तव्याचं भान राखून तात्काळ दुसरा विवाह करा. हे वडीलकीच्या नात्यानं आपणच सांगायला हवं महाराजांना. अर्थात शास्त्राचा बडगा उगारून अश्वपतींचा दुसरा विवाह आम्ही स्वतः लक्ष घालून तातडीनं लावून देऊ. आणि तसाही पहिला विवाह आमच्या मनाविरुद्धच झाला होता. शेवटी मरतानाही अवलक्षणी कन्येचं लोढणं मागे ठेवून गेल्यात पहिल्या महाराणी. पण आता मात्र अशी राणी आणू की जी आमची मर्जी राखेल आणि या राज्याला वारस दे. मग ही कन्या कोणाच्याही खिसगंटीतही राहणार. निर्मला, निर्मला, महाराज मगाशीच आलेत महालात महाराणींचं उत्तर कार्य करून. स्नान झाल्यावर लगेच इथे येतील बाळाला बघायला. मला फार भीती वाटतेय. अजूनही बाळ रडतच आहे ग. तिकडे तिकडे राजमाता आधीच तुझ्यावर रागवलेल्या आहेत. पण आता महाराजही चिडले तर कसंही करून उगी कर बाळाला. अहो मावशी, हिचं रडू थांबावं म्हणून मी जीवाचं रान करते हो. पण काय करू, रडायची थांबतच नाहीये ही. आणि कशी थांबेल? तिच्या आईला शोधती होती. भूलोक प्रतिपालक शौर्य तेज मंडित
अतुल पराक्रमी राजाधिराज अश्वपती यांचं आगमन होत आहे। ही अजूनही रडतेच आहे। होय होय महाराज। आणि 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 काय? तिच्या पोटात दुधाचा एक थेंबही नाही गेलेला दिवस। काय? कसं चालेल हे? तुम्हाला जमत नव्हतं तर राजमातांकडे घेऊन जायचं ना। मी तिला राजमातांकडे घेऊन गेले होते महाराज। मग पण राजमातांना ती नजरेसमोरही नकोय। अरे हा महाराजांचा गाजलेला हत्ती, गिरीधरने घडवलेला। नेला होता त्याला राजेशाही हत्तीवरून थाटामाटात। तोच हत्ती आहे बाळाचं पहिलं खेळणं। हे इथे आहे, जे राजा राणी पण इथेच असणार। चला शोधा त्यांना। अरे हत्ती चालतोय। जादूटोणा आहे। महिपत भाला दे। महिपत तुझा भाला दे। महिपत मागे जाऊ नको, पायाखाली नागे। तुझे डोक्यावर नागे। पळा। नाग 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 महाराज नाग
मी असं काय करू म्हणजे तुझं रडू थांबेल सावित्री? तुझी ही अवस्था बघून आमचा जीव कासावीस होतोय. या वैभवाचा काय उपयोग आहे? आई विना सगळं व्यर्थ आहे ह्याच्यासाठी. ओ शांत हो बाळा. अश्वपती, अहो त्यासाठीच तर आम्ही प्रयत्न करीत आहोत. तुमचा प्रतिसाद मिळाला तर सावित्रीला नवी आई मिळेल आणि तिचं रडणं थांबेल. हे पहा अश्वपती, आता शोक आवरायला हवा आणि नव्या राणीची निवड तुम्हालाच करायला हवी. आम्हाला पसंत असलेल्या काही उपवर कन्या आणि त्यांच्या परिजनांना आम्ही इथे पाचारण केलेले आहे. आपण त्यांचा परिचय करून घ्या आणि आपली पसंती आम्हाला कळवा. या साऱ्या सोपस्करांची काही गरज आहे का मातोश्री? आपली पसंती ती आमची पसंती. ते कितीही खरं असलं तरी तो निमंत्रित कन्यांचा अपमान होईल असं नाही वाटत तुम्हाला? ठीक आहे. महाराज, आपले जीव वाचवत आपण या अरण्यात आलो त्यावेळी आपल्या अंगावर होती ती राजवस्त्र. आपण जाळून टाकू. ते दागिने आणि तुमचा खंजीर पुरून ठेवू. पुढे मागे उपयोगी येईल. ठीक आम्ही नाही महाराज, आम्ही ते सर्व करतो. तुम्ही बाळाला शांत करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी तुझ्या पोटात दूध हवे. मी तुला दूध मिळण्यासाठी आधी तुझ्या मातेच्या पोटात अन्न जायला हवं. ते कसे मिळवायचे हाच ते चांगले आहे. हो 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 हो. कोदर देशाच्या राजाला बाळ झालं तर मिठाई वाटीतो. आहा, त्या फक्त मोरवांसाठी आहे. धन्यवाद धन्यवाद राजमाता. अशी अद्भुत विद्या अवगत असलेली युवती जर आमची सून झाली तर आम्हाला जे जे हवं आहे ते आम्ही तिच्याकडून करवून घेऊ. मोहिनी विद्या जरी तिची असली तरी त्यावर अंकुश मात्र आमचाच असेल. विश्वंभट, ताबडतोब निघा.
दक्षवर्त राज्याच्या राजाशी वाटाघाटी करून विवाहाचं ठरवूनच परत या. हवं तितकं धन दौलत द्या, पण दक्ष सेनेला विवाहासाठी तयार करूनच या. का रडतीयस तू एवढं? काय होतंय साऊ? का रडतीयस? काय होतंय मला सांग ना. तू दूध का पित नाहीयस? काय करू मी सांग बरं? हा, तू सांगितलं नाहीस तर मला कसं कळणार सांग ना. काय होतंय? काय काय करू मी सांग? काय करू मी सांग? तू सांगितलं नाहीस तर कसं कळेल मला? शांत हो आधी, तू शांत हो. असं नाही सहन नाही होते. शांत राहा बाळा तू. महाराज, क्षमा असावी महाराज. लहान तोंडी मोठा घास घेत आहे. परंतु आपणच जर असा धीर सोडलात तर बाकीच्यांनी कोणाकडे बघायचं? आपल्या पोटी जन्माला आलेली कन्या देवाचा आशीर्वाद घेऊन आलीये हे नक्की महाराज. ती आपली कीर्ती उज्ज्वल करेल यात शंकाच नाही. खरंय तुझं निर्मला. परंतु जन्माला आल्या आल्या ज्या अग्नी दिव्यातून तिला जावं लागतंय ते पाहता आम्हाला आमचे अश्रू आवरता येत नाही. तिला मातेला गमावलं, राजमातांनी तिला दूर लोटलं आणि आम्ही तिचे रडणे थांबवू शकत नाही. सांग ना काय होतंय? तू रडतेस का? अरे सांग ना, मी काय करू तुझ्यासाठी? प्रणाम महाराज. बोला माध्य. आज्ञेप्रमाणे राज्यभर सर्वत्र अन्नछत्र सुरळीत चालू आहेत ना? होय महाराज, सर्व काही सुरळीत चालू आहे. फक्त अरण्याच्या सीमेवर एक वेगळी घटना घडली. वेगळी घटना? होय महाराज, तिथल्या अन्नछत्रात एक उच्चकुलीन स्त्री वेश पालटून आली होती. काय? होय महाराज, सैनिकांनी सांगितलं की तिने अतिशय उच्च कोटीचे आशीर्वाद राजकन्येला दिले. जणू आपल्या महाराणीस तिच्या मुखातून बोलल्या असं वाटत होतं. मग? परंतु महाराज, अशी स्त्री अन्नछत्रात कशी येईल महाराज? काहीतरी माहिती काढण्यासाठी वेश पालटून आली असावी. तिला अटक करण्याचे प्रयत्न केले गेले, पण ती निसटली. काहीच समजत नाही. आपण सावित्रीला अंतःकरणापासून आशीर्वाद देणारी स्त्री हेर असू शकत नाही. असो, या आपण. आज्ञा महाराज. वेश पालटलेली राजस्त्री सावित्रीला आशीर्वाद. वेश. निर्मला, तातडीनं जा आणि स्वर्गीय महाराणीचं वस्त्र घेऊन या. महाराज. प्रश्न नकोत, जा तुम्ही. आज्ञा महाराज. काय म्हणीसन? जाती नगरास? नाही नाही, मी हा असा आंधळा पदरी तानं लेकरू, पत्नीची प्रकृती प्रसूतीमुळे नाजूक, मागावर हत्यार बंद सैनिक. अशा अवस्थेत आम्ही कुठे जाणार? या रानानं आम्हाला वाचवलं, बुध्यानं आसरा दिला, दिवली मायानं हिची सुटका केली. आम्ही आपलेच. आम्हाला या अरण्याची लेकरं म्हणून सामावून घ्या. ते तर हे रान आणि रानाचं देव ठरवीत. तुम्हा गोंधन करिसन घेऊ लागेल.
राणा हे नियम पाळो लागेल आणि आजच राणा हा जागर जाळ करशन पाहिजे रानदेव काय खून देईल रानदेव हा म्हणत असेल तर हा ना म्हणत असेल तर ना मानत असी तू मानत असेल तर तुकारा देईसन सांग हे रानदेवा आता तूच पाठीराखा हो पुकारा हु हुम्मा हुम्मा पुन्हा आता रानदेवा ही कसोटी रानदेवा बाळाला निरखी पारखी हुलकावी आणि मग सांगी बाळ इथे राहील की ना रानदेवा ना म्हणे तर तूही जाऊ लागीत नगरास तू तयार असेल रानदेवा ही कसोटीस छाती ठोकून पाही सोपी ना कसोटी पुरे झाली तुमची मनमानी अश्वपती प्रत्येक गोष्टीत जगाच्या विरुद्ध जाता तुम्ही अहो शास्त्र परंपरा रूढी काही आहेत की नाही आज रीतीप्रमाणे पाचवीचं पूजन व्हायलाच हवं अहो सटवाई म्हणजे प्रत्यक्ष नारायणीचं रूप गौरी पुत्र कार्तिकेयाप्रमाणे आमच्याही बाळाचं रक्षण कर अशी प्रार्थना करायची असते तिच्याकडे आणि तुम्हाला वाटतं ना आपली लेक 14 विद्या आणि 16 कलांमध्ये पारंगत व्हावी म्हणून मग या सगळ्याची प्रतीकं आज तिच्या जवळ ठेवून पुजायची असतात आणि बाळाला रात्रीच्या वेळेस एका दालनात एकटं सोडायचं असतं म्हणजे सटवाई गुपचूप येऊन बाळाचं प्राक्तन कुणाच्याही नकळत लिहून जाते कोणाच्याही नकळत याला काय अर्थ आहे पण मातोश्री कुणी माणसं स्वतःच प्राक्तन स्वतःच घडवतात भ्रम आहे हा तुमचा नियतीचा खेळ फार वेगळा असतो अश्वपती तसं नसतं तर आज या कन्येच्या ऐवजी साऱ्यांच्या इच्छेप्रमाणे पुत्राची पावलं दुडदुडली असती राजमहालामध्ये आणि प्राक्तन जर आपल्याच हाती असतं तर आज पत्नी वियोगाचा शोक करण्याची वेळ आली नसती तुमच्यावर तेव्हा आता तर्क वितर्क आणि काही वाद नकोत प्रीतीप्रमाणे संध्याकाळी विश्वंभट पाचवीचं पूजन करतील आणि रात्री बाळाला एकटं दालनात सोडायची जबाबदारी तुमची आणि तिथे नंतर कुणीही जायचं नसतं निर्मले कळलं ना तुला आणि कुणी तिथे गेलंच आणि त्याला त्या दालनापाशी कुणी दिसलंच तर त्याला हटकायचं नसतं राहील ना लक्षात अश्वपती होय मातोश्री समोर एक मोठा खड्डा खणलाय
आणि रानदेवाची कसोटी म्हणजे काय असेल हो? मला फार काळजी वाटते. कशासाठी घडला असेल हा खड्डा? आपल्या बाळाच्या जीवाला. महाराणी, मनातली भीती काढून टाका. आपण सारा विचार करूनच निर्णय घेतलाय ना. या रानाचा, या जमातीचा एक भाग होऊनच जगायचं ठरवलंय ना. मग मनात शंका नको, विश्वास ठेवा. आमच्या नाही, माझ्याच म्हणायला हवं. यापुढे माझ्या रक्ताच्या नात्यानेच माझा विश्वासघात केला आणि ही माणसं परीक्षा घेऊन का होईना मला आपलं मानायला तयार आहे. आणि आपण त्यांच्यावर शंका घ्यायची नाही. योग्यच आहे महाराज. आपण जाऊया परीक्षेला सामोरे. जर आपण सोनं असू तर आगीला का भ्यावं? चला सरी गोंधन काढीसन. गोंधन? मग आता राहीत तर गोंधन घेईसन राहीत. हो चला. काजवे गेले सगळे. हो, हरण आली. गेली हरण. सत्तू मात्र नसतोय. माकडं आली. हे आवाज कसले? आम्हाला भास होतोय का खरोखरच हसण्याचे आवाज येत आहेत बाळाच्या दालनातून? हो, सुखरूप असेल ना? आणि खरंच बाळाचं प्राक्तन लिहिणार आहे का सटवाई? आणि काय असेल तिच्या प्राक्तनात?
नाही नाही, आता तिच्या प्राक्तनात फक्त आणि फक्त सुखच असायला हवं. कारण दुःखाचा वाटा जन्माला येता येताच तिच्या पदरी पडलाय. आता सुखाखेरीज दुसऱ्या कोणाला काहीही लिहू देणार नाही तिच्या ललाटावर. कुठे निघालात अश्वपती? आम्ही जाणतो तुम्ही कुठे जाण्यासाठी अधीर झाला आहात, परंतु तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, सटवाई बाळाचं प्राक्तन लिहित असताना तिथे कुणीही जायचं नसतं, थांबायचं नसतं, पाहायचंही नसतं. अर्थात ते दिव्य रूप पाहता येत नाहीच, परंतु पाहिलं तरी काही विचारायचं नसतं. होय माते, ते मिळावं म्हणूनच तर मी पुन्हा विवाह करतोय. केवळ सावित्रीसाठी. तिची नवी आई तिचं नीट संगोपन करेल याची खात्री पटवूनच आम्ही हा निर्णय घेतलाय. देवी सावित्रीनं आभाळाची वीज दिली पोटी, पण नाही, प्राक्तनातल्या खडतर गोष्टींना धीरोदात्तपणे सामोरं जाण्याची आणि प्रसंगी संकटांची दोन हात करण्याची शक्ती आणि युक्ती आम्ही देऊ सावित्रीला. स्वर्गीय महाराणीच्या मायेचं संचित नव्या राणीच्या हातात सोपवून आम्ही दोघंही घडवू हिला. एक अहंकारी आणि लाडावलेली राजकन्या नव्हे, स्वाभिमानी, स्वावलंबी, इतरांबरोबर स्वतःच्या मतांचा आदर करणारी निर्भर आणि निर्भय कन्या असेल आमची. साऱ्यांपेक्षा वेगळी, तरीही साऱ्यांसारखीच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.